मराठवाड्यामध्ये उस्मानाबादमध्ये राहुल कुलकर्णी आत्ताची परिस्थिती सांगण्यासाठी आहेत। राहुल, खरं तर ही दृश्य तुम्ही सांगताय तशाच पद्धतीने कोकणातली भासतायत। आत्ताची काय परिस्थिती आहे, किती नुकसान होत आहे? पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये। माझ्या मागची आत्ताची ही दृश्य बघा तुम्ही। हा जो डोंगर आहे ना, जो एरवी असा एवढा कधीच असा धुक्याने सजलेला नसतो, तो डोंगर पूर्णपणे धुक्यात आहे। आणि रात्रभर म्हणजे ज्या उस्मानाबादमधून आपण आता हे लाईव्ह करतोय त्या उस्मानाबादमध्ये रात्रभर पाऊस होता। मला चिंता येतं की या पावसाने आत्ता माहिती यायला सुरुवात होईल की उस्मानाबाद जिल्ह्याच्या कुठल्या भागामध्ये नेमकं किती नुकसान केलेलं आहे। कारण काल जो पाऊस होता तो नांदेड, बीड आणि लातूर या भागामध्ये या पावसानं तुफान अक्षरशः थैमान घातलं असं म्हटलं तरी काही फरक नाही पडणार। कारण जवळपास नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्येच मिळून 500हून अधिक लोक वेगवेगळ्या गावामध्ये ही अडकलेली होती पुराच्या पाण्यामध्ये। आणि बिदरच्या हवाई विभागाचे 1 आणि मुंबईवरून 2 अशी NDRFचे 3 चॉपर्स इथे या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी आणावी लागलेली होती। सुदैवानं अद्याप तरी या अडकलेल्या लोकांच्या विषयीची कुठलीही जीवितहानी झालेली नसली। आणि डोंगरगाव ज्या नांदेड जिल्ह्यातलं आहे, जिथे 22 लोक अडकलेली होती, तिथं पुराचं पाणी नियंत्रित करून त्या लोकांना बाहेर काढण्यात जरी प्रशासनाला यश आलं असलं तरी आत्ता जी नवीन माहिती येईल ती काय असेल याची खरंच सगळ्यांना चिंता आहे। कारण अनेक गावांचे संपर्क तुटलेले आहेत अशी माहिती येते, पूल वाहून गेलेली आहेत, धरणं तुटलेली भरून ओसंडून वाहत आहेत। विशेषतः लातूर नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरचं जे लांबोटी धरण आहे ते धरण फुटतं की काय अशी लोकांना भीती होती आणि त्यामुळे लोक रात्रभर जागी होती। तिरू नदीला पूर आलेला आहे, उदगीरवरून जाणाऱ्या मन्याड नदीला पूर आलेला आहे। मराठवाड्यातल्या या 4-5 जिल्ह्यातली अशी एकही नदी नाही आहे की ज्या नदीला पूर आलेला नाही आहे। मांजरा धरणाची 6 दरवाजे फक्त आठवड्याभरामध्ये 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये 6 वेळेला उघडावी लागलीत असं कदाचित धरणाच्या इतिहासातच कधी घडलेलं नाही आहे। उस्मानाबाद शहराजवळचं असलेलं जे तेरणा धरण आहे ते ओसंडून वाहत आहे। गेल्या 6 वर्षानंतर पहिल्यांदा ही स्थिती आहे। आणि शेतामध्ये पाणी आहे। आता जर सगळी वेगवेगळी वर्तमानपत्रच आपण बघितली, कारण आपल्यापेक्षा जास्त त्यांचे स्रोत आहेत, वेगवेगळ्या गावात त्यांचे रिपोर्टर्स आहेत, तर दिव्य मराठीमध्ये हा पूर्ण उल्लेख आहे की नांदेड जिल्ह्यातल्या मन्याड नदीवरील लांबोटी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून धरणाचे 15 पैकी 14 दरवाजे उघडण्यात आलेत। आणि लोहा तालुक्यातील डोंगर गावामध्ये 23 जण व केळूजमध्ये 9 जण पुरात अडकलेत। हाच पेपर पुढे असं म्हणतो की लातूर जिल्ह्यातील रेणापूर, अहमदपूर, जळकोट भागामध्ये जोरदार पाऊस आहे आणि लातूर जिल्ह्यातल्या 8 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे।